नमस्कार म्हणजे मी ऋग्वेश येतो आपल्या गावकडच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या मी कोकण ऋग्वेशच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर म्हणजे संध्याकाळचे लगभग वाजले 4:45 झालेत आणि आजचं वातावरण बघा. तर म्हणजे सध्या गावाकडे 2-3 दिवस आहे ना मुसळधार असा पाऊस पडतो आहे आणि माणसाने आहे ना शेत लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आज तेच लावणी पाहण्यासाठी मी चाललो आहे आपल्या मळ्यामध्ये. गावाकडील लावणी आणि शेत कसं नांगरलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी निघालो मळ्यामध्ये जायला. तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी फायनली आलो मळ्यामध्ये आणि शेतीची कामं आहे बघा, माणसं लावतात आहे. चला जाऊया पुढे. तर बरीचशी शेती आहे ना लावून झालेली आहे आणि इकडे लावतात आहे. त्या ह्यातला डाळ उडते. डाळ उडते इकडे. एवढे मूठ उडून झालेलं आहे आणि या साईडला मूठ डाळ उडते. काय माहिती. पाणी थोडा भरतं, पाणी थोडं खाली मंडळी डाळ वगैरे वडून झालेली आहे आणि आता चिखल पाडण्याची तयारी चालू आहे. हे बघा यासाठी चिखल पाडली जाते. तर अशा प्रकारे चिखल पाडली जाते. हे बघा कुठं पावसाळ्यामध्ये मळ्यामधील निसर्गरम्य वातावरण बघ कसं वाटतं. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे ना इकडे ना भात लावली जाते. मंडी जिथे चिखल केले ना तिथं आता आहे ना रोपं लावली जातात आहे. हे बघा तर मस्तपैकी चिखल पाडतात आहे आणि त्याच्यात चिखल पाडून झाल्यानंतर बघा लावतात आहे. सर्वकडं मस्तपैकी लावून झालेलं आहे बऱ्यापैकी आणि लावतात आहे. साईडला मस्तपैकी उपलडीचं पाणी बघा कसलं आलं. पूर्ण चोंडा तुडुंबा भरलाय पूर्ण. मस्त इकडं शेतीची कामं चालू आहेत. तिकडे चिखल पाडतात आहे आणि यासाठी लावणी लावतात. वातावरण बघा ढगाळच आहे, मध्ये मध्ये पाऊस येतोय.
मंडळी संध्याकाळचे 5 वाजलेत आणि पोरांची शाळा पण सुटली. मराठी शाळांची पोरांची शाळा पण सुटली. म्हणजे फायनली आत्ताच घरी आलो आणि आपल्या गावाकडची लावणी लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहिल्यांदा आपली डाळ ओढली जाते, त्याच्यानंतर मग चिखल पाडली जाते, त्याच्यानंतर मग चिखलामध्ये ती डाळ ओढलेली असते ना ती लावली जाते. तर अशा प्रकारे ती पद्धत आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी एज्युकेशन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी भेटू आणखीन एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.